हॅलो एव्हरीवन. आपण काय करू, ग्रुप बी जी प्रिलिम झाली होती 2026ची, तर 26चा कट ऑफचं एक प्रेडिक्शन टाकतो मी सध्या. तर हे प्रेडिक्शनच असेल, म्हणजे याचा आणि बऱ्याच वेळेस काय होतं की प्रेडिक्शनचा खरोखर सध्याचा एवढा जास्त संबंध येत नाही काही नाही. परंतु मला असं वाटतं की प्रेडिक्शन टाकायचे गरजेचं आहे, की बऱ्याच जणांना काय होतं की प्रेडिक्शनची एक आस पण असते आणि प्रेडिक्शनच्या हिशोबाने काही जण काय करतात, आपला अभ्यास स्टार्ट करतात किंवा मग जास्त जोमाने करतात. तर मग जे जास्त जोमाने करण्यासाठी हे प्रेडिक्शन असेल. तर बघा, लास्ट टाईम 2025ला काय झालं होतं की 758 जागा होते टोटल, व ते 758 होते. आणि त्याचा कट ऑफ जर बघितलं 758 पैकी, तर ओपन जनरलचा कट ऑफ ज्यावेळेस बाकीचे म्हणत होते एक 53+ लागेल, तर त्यावेळेस डायरेक्ट तो 51.25वर येऊन टेकला होता. 51.25वर कट ऑफ आला होता. तो खूप आला होता, म्हणजे खूप कमी आला होता. मला वाटतं की असा एक अनपेक्षित होता. जर तसं ह्या वर्षी जर झालं तर चांगलंच आहे. तसं जर होत असेल तर पण काय करायचं आता, ज्यावेळेस ओपनच्या जागा होत्या मागच्या वर्षी, तर ओपनच्या जागा जनरलच्या 88 होत्यात. ह्यावेळेस त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे 122. आणि जे ओपन फिमेलच्या जागा होत्या त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, 42वरून 56 झालेली आहे. मग आता 88वरून 122 आणि 42वरून 56 झाले, तर मग 51.25 म्हणजे याचा अर्थ 50 ते 52 याच्या रेंजमध्ये ह्यावेळेस ओपनचा कट ऑफ असू शकतो. कारण की ओपनच्या जागामध्ये वाढ झाली, याच्यामुळे जास्त फरक इथं पडणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो पेपर होता, तर हा पेपर मागच्या वर्षीच्या म्हणजे 2025च्या पेपरपेक्षा सोपा होता असं काही नाही आहे, किंवा टफ होता असं काही नाही आहे. म्हणजे टफ हा तर नव्हताच, एक तर तो इक्वल असेल किंवा थोडा सोपा असेल. थोडा सोपा म्हणलं तर काय, एखाद्या मार्काचा किंवा 1 ते 1.5 मार्काचा फरक जास्त असू शकतो किंवा जास्त लागू शकतो. एक तर एवढा किंवा इक्वल म्हणू शकतो आपण त्याला. परंतु जागाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ना, ते वेगवेगळे आहे. मग ओपन जनरलचा असं वाटतं की कट ऑफ कदाचित 50 ते 52च्या रेंजमध्ये लागायला बसला. आणि जे फिमेल आहे ते फिमेल 47 ते 49च्या रेंजमध्ये ओपन फिमेलचा कट ऑफ लागू शकतो. आता हे जे आकडेवारी असे की 47 ते 49 वगैरे, हे मी कसे म्हणतो की लास्ट टाईम टोटल 758 जागा होत्या आणि आता सध्या जर बघितलं, सध्याच्या घडीला 552 जागा आहे. परंतु चान्सेस जास्त आहे की ते 750 क्रॉस करेल. जर 750 क्रॉस केलं तर 100% कट ऑफ आहे का मागच्या वर्षी जेवढा आहे त्याच्या आसपास कुठंतरी लागायला बसला. मग आता प्रेडिक्शन्स बघा, ऑफिसर्स क्लब जे चॅनल आहे ना, तर त्यांच्या हिशोबाने जर बघितलं तर कदाचित असं होऊ शकतं की SRची जागा 43 येईल आणि ASOची जागा जे सध्या 6-7च फक्त काहीतरी, तर त्याच्यामध्ये वाढ होऊन 127 होईल. जर तसं जर झालं तर कट ऑफ कसं की मागच्या वर्षीच्या आसपास कट ऑफ लागेल. मग आता 51.25 होता, तो 50 ते 52 लागू शकतो ओपन जनरलचा. फिमेलचा 47 ते 49च्या रेंजमध्ये लागायचे चान्सेस जास्त आहे. आणि SCचा कट ऑफ जो आहे तर तो 47.75 होता, परंतु तो 48 ते 50मध्ये लागायला बसला. त्याच्यामुळे कारण असं आहे की SCची जागा ह्या वर्षी कमी झालेल्या आहेत. मागच्या वर्षी ट्रिमेंडस जागा होत्या, 134 जागा, म्हणजे खूप जागा होत्या. मग आता त्या मानाने ह्या वर्षी 31 म्हणजे खूप कमी जागा झाल्या. मग तो 48 ते 50च्या रेंजमध्ये राहायला बसला. आणि फिमेलचा कट ऑफ जर बघितला तर 46 ते 48 याच्या रेंजमध्ये लागू शकतो. 48 एवढा पण लांब जाणार नाही, कदाचित तिथं 45 ते 47च्या रेंजमध्ये पण लागायला बसला यांचा SC फिमेलचा. आणि ST मेलचा जर बघितला तर जागा थोडं जास्त आहे, म्हणून कट ऑफ कसं की ह्याच रेंजमध्ये राहायला बसला, 44 ते 46. आणि ST फिमेलमध्ये 40 ते 42 ह्या रेंजमध्ये कट ऑफ राहायला बसला, कारण की थोड्या जागा वाढलेल्या आहे. मग मागच्या वर्षीपेक्षा असं नाही केलंही मोठा इथे फरक पडेल. आणि राहिलं OBCचं कट ऑफ, तर OBCचं कट ऑफ EWS SCBCचं कट ऑफ ओपनच्या कट ऑफसारखाच लागतो नेहमी. 50 ते 52 जनरलचा राहील, 47 ते 49च्या रेंजमध्ये फिमेलचा असू शकतो. आणि SCBCचं पण सेम आहे, 50 ते 52मध्ये जनरलचा असू शकतो आणि फिमेलचा 47 ते 49 असू शकतो. आणि हे जे EWS आहे, तर EWSवाल्यांनी किती का जरी मार्क पडले तरी मेनची तयारी करायला पाहिजे, कारण की EWSचे प्रेडिक्ट करता येत नाही काही नाही. कट ऑफ खूप कमी लागू राहिला EWSचा, म्हणजे कदाचित तो एवढा पण लागू शकतो. जरी जागा कमी जर झाल्या तरीसुद्धा 25 परत एकदा लागू शकतो EWS मेलचा. म्हणजे SC फिमेल ॲक्च्युली SC फिमेलपेक्षा सुद्धा EWS मेलचा कट ऑफ लागतो. आणि EWS फिमेलचा कट ऑफ मग हा 40.50, म्हणजे सगळ्यात लोवेस्ट EWS फिमेलचा कट ऑफ लागतो. म्हणजे मागच्या वर्षी 40.50 होता, यावर्षीसुद्धा 41 ते 43च्या रेंजमध्ये कुठेतरी लागायला बसला. परंतु आता हे जे सांगितलेलं आहे हेच सगळं प्रेडिक्शन आहे, याच्यापेक्षा कमी मार्क असू शकतात. आता काय करायचं की तुमची तयारी बघा. मार्क जरी एखाद्याला किती जरी मार्क पडले, फर्स्ट अटेम्प्ट आहे असे विद्यार्थी, आणि त्यांना मार्क जर पडले सपोज असं गृहीत धरू आपण 40 मार्क पडले मुलांना किंवा मुलींना 35च्या आसपास मार्क पडले, मी तरी पण काय सजेस्ट करेन त्यांना मेन्सची तयारी करा.
आणि प्लस प्रिलिम्स तयारी करा. ह्या रेंजवाले मार्क ज्यांचे मार्क पडले त्यांनी मेन्सची तयारी करायची, प्लस प्रिलिम्सची तयारी करायची. आणि जे सध्या ग्रुप बीच्या मेन्सला आहे त्यांनी ग्रुप सीच्या मेन्सला आहे त्यांनी फिक्स ग्रुप सीची मेन्सची तयारी करायची. कारण की तुमच्याकडे पर्याय नाही आहे. तुम्ही मार्क तुमचा कट ऑफमध्ये बसू किंवा न बसू तुम्हाला मेन्सची तयारी करणं आहे. जोपर्यंत तुम्ही मेन्सची तयारी करत नाही तोपर्यंत तुम्ही प्रिलिम्स पास होणं थोडं अवघड होऊन जातं. तुम्ही बघा मेन्सवाले जे पोरं आहे ते डायरेक्ट पेपरला जातील 60-60 मार्क घेऊन येतात. माझेच मित्र आहे डायरेक्ट 59-60 असे मार्क घेऊन आले आणि ते कधीच तयारी नाही केली, परंतु त्यांनी मेन्स दिले किंवा मेन्सची तयारी केली. मग तुम्ही आधी मेन्सची तयारी करायची. मराठी किंवा इंग्लिश एक सब्जेक्ट घ्यायचा, याच्यापैकी एकच घ्यायचा आणि सोबत काय करायचं ही ह्या मार्कवाल्याने, आणि त्यासोबत प्रिलिम्सचे काय करायचे सब्जेक्ट घ्यायचे. प्रिलिम्सचे म्हणजे काय करायचं, मराठी इंग्लिशला 4 तास द्यायचे डेली, मराठी किंवा इंग्लिश याच्यापैकी एकच घ्यायचा, त्याला 4 तास द्यायचे. आणि बाकीचा उरलेला जो दिवस नाही तुमचा 6 तासाचा किंवा मग तुम्ही 5 ते 6 तासच दिवस राहील तो, तर त्याच्यामध्ये तुम्ही परत एकदा प्रिलिम्सची तयारी करायची. परंतु मेन्सची तयारी परत एकदा सर्वांनी करायची. कारण की हे जे आहे ना हे प्रिडिक्शन असतं. कदाचित असं होऊ शकतं जसं की इथं 53 सांगितलं बऱ्याच जणांनी, तो ॲक्च्युली 51 लागला. मग ज्यावेळेस काय झालं की 51 वाल्यांची तयारी करत होते, म्हणजे तयारी केलीच नाही 51 वाल्याने, असं वाटलं की रिलॅक्स राहत दर्शक काय असं पण काही होणार नाही की नाही पुढच्या वर्षीच तयारी करू, पण तो अचानक 51 लागला. असं होऊ शकतं इथं 50 पैकी अचानक खाली येऊ शकतं 2-3 मार्कांनी, ते सुद्धा होऊ शकतं. कारण तुम्हाला एकदा सांगितलं की मागच्या वर्षीपेक्षा पेपर काय म्हणता येईल त्याला की टफ होता असं नाही, परंतु इक्वल असून किंवा मग सिम्पलमध्ये 1 किंवा 1.5 मार्काचा फरक पडेल फक्त. जर एवढ्या मार्काचा जर फरक पडत असेल तर कट ऑफमध्ये जास्त मार्कच फरक पडणार नाही. हां, कट ऑफमध्ये मार्कच फरक कुठं पडेल की जागामध्ये चेंजेस झाला आहे तर तिथं कदाचित पडू शकतो. जसं की ओपनला जागाच नव्हत्या मागच्या वर्षी, खूप कमी जागा होत्या आणि यावर्षी ओपनची जागा वाढलेल्या आहे. मग इथं थोडंफार चेंज होऊ शकतो किंवा मग SCचा कट ऑफ जो आहे ना तो कदाचित जास्त होऊ शकतो मागच्या वर्षीपेक्षा, असं पण होऊ शकतं किंवा एवढाच लागू शकतो. त्यामुळे तुम्ही ॲज अ विद्यार्थी म्हणून काय करायला पाहिजे, कट ऑफचा विचार न करता तुम्ही मेन्सची तयारी करायला पाहिजे आणि सोबत प्रिलिमची तयारी करायला पाहिजे. म्हणजे आमचं काय चुकलं होतं की आम्ही मेन्सची तयारी केलेली नाही आहे आणि ते चुकलं होतं. त्याच्यामुळे आमचे प्रिलिम्स काय झालं की नंतर निघले नाही काही नाही. ज्यावेळेस मी मेन्सची तयारी करायला आलो त्यानंतर प्रत्येक प्रिलिम्स निघलेले आहे. आणि विशेष म्हणजे मी 3 वेळा ग्रुप बी मेन्स काढलेली आहे. ग्रुप बी मेन्स 3 वेळा काढलेली आहे. म्हणजे आता मी जर पेपरला गेलो तर एक 60 मार्क इझी येते. जसं की मागच्या वर्षी पण मी असंच पेपरला जाऊन आलो होतो तरीसुद्धा माझे कट ऑफ क्लिअर झाला होता. किंवा मी मेन्सला पण असेच जातो तर मी माझे ग्रुप बी मेन्स असेच निघून जाते. त्याच्यामागे रिझन काय आहे की ऑलरेडी तेवढा अभ्यास केलेला आहे किंवा मेन्सची तयारी केली किंवा मेन्सचे क्वेश्चन कसे टॅकल करायचे ह्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे काय करायचं आता तुम्ही मेन्सची तयारी करायची रादर दॅन तुमच्या मार्काचा विषय न करता. म्हणजे काय 40 मार्क असले 35 मार्क असले 40 किंवा 35 हे मुलींना तरीसुद्धा मेन्सची तयारी करायची. चालतंय, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि कट ऑफचं कसं आहे की कट ऑफ फक्त असे सांगासाठी की एक प्रकारे ज्यांचं ह्या कट ऑफच्या वर मार्क आहे त्यांना जास्त मोटिवेशन भेटेल. परंतु मी असं सांगेन की यांनीसुद्धा तयारी करा 40 आणि 35 वाल्यांनी. कारण काय होतं की अचानकपणे मेन्सला बसतात, जसं की राज्यसेवेच्या मेन्सला बसले, मागच्या वर्षी कंबाईनच्या मेन्सला बसले किंवा मग एकदा ग्रुप सीचा कट ऑफच कदाचित 30-35च्या आसपास काहीतरी लागला होता, तर त्यावेळेस पण पूर्ण मेन्सला बसले. मग त्यावेळेस अभ्यास झाला नाही काही नाही, आधी वाटलं कट ऑफमध्ये बसत नाही काही नाही. असं होऊ शकतं इथं अचानक जागा वाढू शकतात, PSI जागा वाढू शकतात किंवा मग STS जागा वाढू शकतात. कारण की आकृतीबंध जर बघितला तर STS जागा खूप रिकाम्या आहे, मग ते वाढू शकतात. मग तेव्हा कट ऑफ खाली होऊ शकतो. त्यामुळे मेन्सची तयारी करायची. चालतंय, थँक्यू व्हेरी मच. आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.